इकडे अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे विजयी झालेत। काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवाराचा त्यांनी पराभव केलाय। भाजपच्या प्रवीण पोटे यांना 390 मतं मिळाली आणि काँग्रेसच्या हर्षजित देशमुखांना 0 मतं मिळाली। वंचितच्या निलेश विश्वकर्मा यांना केवळ 31 मतं मिळालेली आहेत आणि पोटे हे या ठिकाणी विजयी ठरलेत। अमरावतीमध्ये सुद्धा अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या। हर्षजित देशमुख जे काँग्रेसचे उमेदवार होते, रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्यांच्यावर बराच मोठा ताण होता आणि त्यामुळे काँग्रेसनं एक आक्रमक भूमिका घेत तटस्थ राहण्याची जी भूमिका घेतली, त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना 0 मतं मिळाली। काँग्रेसच्या हर्षजित देशमुख यांना 0 मतं मिळाली। अमरावती असू दे, चंद्रपूर असू दे, आमच्या अंतर्गत काही गोष्टी झालेल्या आहेत, त्याचा विचार आम्ही निश्चितपणे पक्षांतर्गत या ठिकाणी करू। 390 मतं मिळाली। मला वाटतं 400 व्हॅलिड जी मतं होती ती 421 मतं होती, त्यापैकी मला 390 मतं मिळाली। मतं फार चांगली मिळाली, याच्यामध्ये कुठेही शंका नाही, कारण माझी जी निवडणूक आहे ही निवडणूक नगरसेवक आणि लढलेली निवडणूक आहे प्रवीण पोटे करता, आणि मी एक फॅमिली मेंबर म्हणून त्यांच्यासोबत काम करत होतो गेल्या 12 वर्षापासून। 2012पासून माझे प्रत्येकाशी रिलेशन्स आहेत, त्या पद्धतीने आणि फॅमिली एक रिलेशन म्हणून त्यांनी मला मतदान केलेलं आहे।